नमस्कार. चला एका अशा विषयावर बोलूया जो खूप लोकांना रिलेट करेल. विचार करा, काल मस्त रनिंग झाली आहे आणि आज सकाळी जाग आली तर काय, पाय जड झालेत, अंग पूर्ण आखडल्यासारखं वाटतंय. असं होतं नाही का? अगदी नेहमीच आहे हे. आणि मग सगळ्यात आधी मनात काय येतं? अरे यार, आज नको, आजचा दिवस स्किप करूया. हा विचार खूप साधा वाटतो, हो ना, पण खरी मेख इथेच आहे. आणि आश्चर्य वाटेल, पण या एका विचाराला बळी पडून जवळपास 80% लोक धावणं सोडून देतात. हो, 80%. हे एका अशा चक्रात अडकण्यासारखं आहे जिथून बाहेर पडणं खूप कठीण होऊन बसतं. बघा, हे चक्र कसं काम करतं. दिवस पहिला, एकदम फुल मोटिवेशन, जबरदस्त उत्साह. दिवस दुसरा, अंगदुखी सुरू. मग तिसऱ्या दिवशी आपण काय करतो? पूर्ण आराम. आणि मग चौथ्या दिवशी सगळा उत्साह गायब. पुन्हा शून्यावर. इच्छाच होत नाही परत सुरू करायची. पण आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. रनिंग नंतर होणारी ही अंगदुखी ही खरं तर प्रॉब्लेम नाहीये. उलट हे एक चांगलं लक्षण आहे. याचा अर्थ आपलं शरीर मजबूत होतंय, स्वतःला ॲडजस्ट करतंय. पण हो, एक गोष्ट आहे, जर हे दुखणं आपण चुकीच्या पद्धतीने हाताळलं तर मात्र इजा नक्की होऊ शकते. मग आता खरा प्रश्न येतो की हे जे दुखतंय ते नॉर्मल मसल्सचं दुखणं आहे की मग काही इजा झालीये? या दोन्हींमधला फरक ओळखणं हेच आपल्या प्रगतीचं, म्हणजे पुढे जात राहण्याचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. चला तर मग बघूया हा फरक कसा ओळखायचा. ही एक सोपी चेकलिस्ट आहे. बघा, जर वेदना मंद असेल, म्हणजे अशी पसरट, पूर्ण स्नायूमध्ये जाणवणारी असेल आणि दोन्ही पायात साधारण सारखीच वाटत असेल तर ती सामान्य वेदना आहे. याउलट जर दुखणं खूप तीव्र असेल, टोकदार म्हणजे सुई टोचल्यासारखं वाटत असेल आणि फक्त एकाच पॉइंटवर असेल तर ती इजा असल्याची शक्यता जास्त आहे. हा फरक लक्षात ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. मग एकदा का आपण वेदनेचा प्रकार ओळखला की काय करायचं हे ठरवणं एकदम सोपं होऊन जातं. बघा, जर इजा झाली असेल तर शंकाच नाही, पूर्ण आराम करा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अजिबात धोका पत्करू नका. पण जर ही सामान्य वेदना असेल तर उत्तर आहे थांबू नका, हालचाल चालू ठेवा. तर आता बोलूया या सामान्य वेदनेबद्दल. यावर उपाय काय? त्याला म्हणतात ॲक्टिव्ह रिकव्हरी. आणि लक्षात ठेवा, अशावेळी पूर्णपणे आराम करणं हीच सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. मग काय करायचं? सोपं आहे. हलकं चालणं, अगदी हळू जॉगिंग करणं किंवा थोडं स्ट्रेचिंग. ह्याने काय होतं तर आपल्या स्नायूंमधला रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे ते लवकर बरे होतात. बसून राहण्यापेक्षा हे कितीतरी पटीने जास्त फायदेशीर आहे. अर्थात वेदना झाल्यावर उपाय शोधण्यापेक्षा ती होऊच नये यासाठी प्रयत्न करणं जास्त चांगलं, नाही का? त्यासाठी धावण्याच्या काही स्मार्ट सवयी लावून घेणं खूप गरजेचं आहे. या 4 गोष्टी म्हणजे धावपटूसाठी 4 नियमच आहेत. पहिलं म्हणजे धावायच्या आधी 5-10 मिनिटं वॉर्म अप. दुसरं, धावून झाल्यावर कूलडाऊन आणि स्ट्रेचिंग. तिसरं, भरपूर पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवणं. आणि चौथं म्हणजे योग्य आहार, विशेषतः प्रोटीन, जे स्नायूंची झालेली झीज भरून काढतं. या गोष्टी खूप बेसिक वाटतात, पण गंमत म्हणजे बरेच जण याच गोष्टी विसरतात. आणि एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, या पायऱ्या वगळण्याचा परिणाम सरळ आहे. वेदना दुप्पट होणार. त्यामुळे या सवयींना कधीही कमी लेखू नका. चला आता शरीराकडून थोडं मनाकडे वळूया. कारण धावणं हे फक्त शारीरिक नाही तर मानसिकही आहे. वेदनेकडे एक अडथळा म्हणून पाहण्याऐवजी तिला प्रगतीचं एक चिन्ह मानणं, ही मानसिकता खूप महत्त्वाची आहे. खरं तर इथे 2 प्रकारचे धावपटू दिसतायत. एक स्मार्ट रनर, जो वेदनेला मॅनेज करतो, तिला समजून घेतो आणि पुढे जात राहतो. त्याचा परिणाम काय? तो प्रगती करतो. आणि दुसरा, जो वेदनेमुळे घाबरून धावणं सोडून देतो आणि जिथे होता तिथेच, म्हणजे शून्यावरच राहतो. आता आपण कोण बनायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, वेदना आज आहे, उद्या जाईल, ती तात्पुरती आहे. पण हार मानल्याचा, धावणं सोडून दिल्याचा पश्चाताप, तो मात्र कायमचा असतो. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा अंग दुखेल तेव्हा फक्त एकच मंत्र आठवा, दुखतंय पण थांबायचं नाही, चालू ठेवायचं आहे. हाच तो छोटा बदल आहे जो मोठा फरक घडवेल. आणि शेवटी फक्त एक विचार, आपण वेदनेकडे एक शत्रू म्हणून का पाहायचं? तिच्याकडे एक मार्गदर्शक म्हणून पाहता येईल का, जो आपल्याला सांगतोय की शरीर बदलतंय, मजबूत होतंय. वेदनेपासून दूर पळू नका, तिला समजून घ्या आणि हो, स्मार्ट धावा.